ऐका, अशी दशा म्हणजे नेमकी कशी दशा? कशी दशा ऐका जरा. जावई बुवा कोर्टाच्या कामाला निघाले दादा. आता कोर्टाचं काम काही लवकर होणार नसतं, म्हणून शहाण्यानं सुद्धा कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. पण आता सध्या सगळे शहाणे कोर्टातच दिसतात, हेही विशेष आहे. पण मला सांगायचं एवढंच आहे की मात्र त्या ठिकाणी निघाले जावई बुवा कोर्टाच्या कामाला. आणि निघाल्याच्या नंतर तेवढ्यात मात्र मध्ये सासूरवाडी लागली. जावायला असं वाटलं दिवस जाईल आपला, सासूरवाडीला जाऊ, 2 घास खाऊन मग पुढचं काम करू. सासूबाईकडे गेले आणि सासूबाईला सांगितलं, मामी जे लवकर होईल ना ते पटकन बनवा आणि पटकन मला 2 घास खायला द्या. आता लवकर काय बनवा, मामीला प्रश्न पडला, सासूला प्रश्न पडला. म्हणून तिनं बेसन पिठाचं धिरडं केलं. धिरडं माहिती का तुम्हाला? तुमच्याकडे धिरडच म्हणता ना? हा, बेसन पिठाचं धिरडं केलं आणि त्याला वाढलं. त्याला ते इतकं आवडलं दादा, इतकं आवडलं. ते निघालं आणि निघाल्यानंतर ते असं म्हणतच निघालं, घरी गेलो का धिरडं करायला सांगल, घरी गेलो का धिरडं करायला सांगल, घरी गेलो का धिरडं करायला सांगल. चालता चालता बोलतच गेलं आणि नेमकं कोर्टाचं काम झालं. आणि मग तिकडनं निघालं आणि मग येत ना, निघाल्याच्या नंतर सारखं म्हणायचं, मी ना अगदी मामीनं बनवलं होतं ना तसंच करायला सांगेल, मामीनं बनवलं होतं ना तसंच करायला सांगेल. आणि घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर बायकोला म्हणलं, आई जसं मामीने केलं होतं तसं कर. ती म्हणली, आहो तसं पण नेमकं काय करू ते तरी सांगा. ती म्हणले, जास्त प्रश्न विचारू नको, वैतागून आलो, कोर्टाचं काम होतं, दिवसभर गेला, जास्त प्रश्न विचारू नको, पटकन कर. ती म्हणली, आहो काय करू ते तरी सांगा. ती म्हणले, जास्त रागवायला लावू नको, इतकं संतपलं दादा, इतकं शिव्या द्यायला लागलं. ती म्हणले, पटकन कर. सांगितलं. ती म्हणली, आहो पण नेमकं काय करू ते सांग, तेवढ्यात मात्र सांगा. तेवढ्यात तर म्हटलं, तुला सांगितलं आणि वैताग देऊ नको. इतकं मारायला लागला महाराज, इतकं मारायला लागला त्या बायकोला. ती आरडा ओरड करायला लागली. शेजारची म्हातारी पळतच आली, नेमकं काय झालं म्हणून पाहिला. म्हातारी पळत आली आणि पळत आल्याच्या नंतर त्या मुलीला मारलेलं पाहिलं. सगळीकडे लाल वळ उठलेले होते महाराज. आणि तिच्या पाठीकडे पाहिलं आणि ती मग तर त्या नवऱ्याला म्हणली, अरे मेल्या, पार पुरीला मारून मारून पाठीचं धिरडं केलं ना, धिरडं. हा, तेच करतेच. हा, ऐसी दशा म्हणजे नेमकी कशी दशा? हे देवा, मला ती दशा निर्माण होऊ दे. नेमकी कोणती दशा? माझं चित्त आहे ना देवा, तुझ्या चरणापाशी झुरू दे. हे बघा, माणसं झुरतात पण दुसऱ्याचे पाकिट पाहून झुरतात, काय उपयोग आहे? नाही, मला वाटतं माणसाने झुरलं पाहिजे. पाकिट बंगला पाहून नाही, गाडी पाहून नाही, पण त्या सेवे करता, त्या भगवंताच्या चरणाच्या सेवे करता झुरलं पाहिजेत महाराज. त्याची चरण सेवा अत्यंत महत्वाची आहे. त्याच्या करता झुरा आणि तुम्ही एकदा त्याच्या करता झुरून पहा, आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाही हो. एकदा त्याच्या करता चालून पहा महाराज, आयुष्यात कधी काही कमी पडणार नाही. मी नेहमी सांगत असते, किती झुरावत महाराज. एखादी 70 ओलांडलेल्या म्हाताऱ्या माणसाने वारी कधी सोडली नाही आणि अचानक त्याची वारीमध्ये व्यत्यय आला महाराज. आणि अचानक त्याची वारी राहून गेली ना, ते कोपऱ्यात बसतं, झुरून झुरून रडतं. त्याला म्हणतात, त्याची चित्त मात्र पांडुरंगाच्या चरणापाशी झुरतोय महाराज. मला सांगायचं एवढंच आहे की आपण झुरावं, पण त्याच्या सेवेसाठी झुरलं पाहिजे. महिला मंडळ, कधी जर गेलात ना, त्याच्याकरता का झुरायचं याचं एकमेव कारण आहे, कारण त्याला आपली खूप काळजी आहे. त्याला खूप काळजी. या जगामध्ये आपलं कोणी नाही, आपला भ्रम आहे की सगळे आपले आहेत. पण मला एवढंच सांगायचंय की त्याच्याकरता झुरा. का? कारण तो आमची काळजी करतो. किती काळजी करतो सांगते, ऐका महाराज. रिटायर झाल्याच्या नंतर घरचे लवकर पाणी विचारत नाही, पण वारीत निघाल्याच्या नंतर ज्याच्याशी रक्ताचं नातं नाही, त्या हाताला धरतय म्हणतंय, माऊली जेवण करून घ्या. त्याला जर आमची इतकी काळजी आहे तर त्याच्याकरता आम्ही झुरलं पाहिजेत महाराज. त्याच्या चरणाच्या सेवेकरता आम्ही झुरलं पाहिजे. अरे मजल दर मजल करत 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 त्या पांडुरंगाकडे गेला ना महाराज, आणि पांडुरंगाचा चेहरा पाहिला, त्याचे चरण पाहिले, कळस पाहिलात ना महाराज, की मन अगदी आनंदी होतं. थकवा कुठं जातो कळत नाही महाराज. आणि मग निष्ठावान वारकरी झुरतो. देवा, अरे महिना कसा गेला काही कळालं नाही देवा, महिनाभर प्रवास केला काही कळालं नाही देवा, पण आता कुठंतरी असं वाटतंय देवा की तुला मात्र सोडून जाऊ नये. आणि तो मनातली मनात कुडतो आणि झुरतो आणि मग घराकडे निघतो. याला म्हणतात झुरणे, याला म्हणतात झुरणे महाराज. प्रपंच करता काय झुरतात ऐका. तुलसीदासजी, ज्या तुलसीदासांनी रामायण लिहिलं महाराज, त्या तुलसीदासांचा मात्र प्रसंग पाहिला तर वाईट दिवस काढलेले महाराज. पोरकेपणाचे दिवस. आई नव्हती, वडील नव्हते महाराज. दुसऱ्या दासीनं सेवा केली, सांभाळ केला. तुलसीदास मोठे झालेत महाराज. कोणत्या तरी गुरुजींकडे शिक्षण घेतलं. शिक्षण घेता 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 घेता
पुढे तुलसीदासांचं शिक्षण पूर्ण झालं, तुलसीदासांचा विवाह झाला महाराज. आणि विवाह झाल्याच्या नंतर ज्या पत्नीशी विवाह केला होता ती पत्नी छान होती दिसायला, अतिशय सुंदर. पण मात्र त्या ठिकाणी जो जावयाचा मान असतो महाराज, मांडव परातनीच झाली नव्हती. कुणाची? तुलसीदासांची. मांडव परातनी नसली की मात्र पुढे काही मात्र संसार करता येत नाही असं म्हटलं जातं बरं का. आणि मग मात्र सासू मात्र त्या ठिकाणी जावयाला बोलवते, सुनेला बोलवते, आणि एकदा का ते येऊन गेले की मग त्यांचा प्रपंच सुरू होतो महाराज. पण तुलसीदासांचा प्रपंच ते न झाल्यामुळे सुरू झालेला नव्हता. काशीमध्ये शिकायला गेलेले तुलसीदास शिक्षण घेत असताना पत्नीची आठवण आलीत महाराज. आणि पत्नीची आठवण आल्याच्या नंतर मध्यरात्री तुलसीदासजी निघाल्याच्या नंतर पूर आलेला होता महाराज. सगळीकडे अंधार पडलेला होता. त्या अंधारामध्ये निघालेत. पत्नीवर प्रेम होतं महाराज, अतिशय प्रेम तुलसीदासांचं. पत्नी सारखी तोंडासमोर दिसत होती. त्या पत्नी करता तुलसीदासजी निघालेत. नदीला पूर आलेला, त्या पुराचा विचार केला नाही. वाटलं लाकडाला धरून प्रवास पुढे करू, पण ते लाकूड नसताना ते गेलेल्या माणसाचं प्रेत होतं. त्या प्रेताला धरून अख्खा प्रवास केला, कारण धुंदचे मात्र डोळ्यावर फक्त पत्नीच्या प्रेमाची होती महाराज. तिथं गेले, पत्नीला भेटायचं, कसं वरती जायचं महाराज. आणि मग विचार केला, त्या वाटलं नाडी लटकलेली आहेत, दोरा आहेत लटकलेला महाराज. नाडी म्हणून सर्पाला लटकून वरती गेलेत महाराज. पत्नीकडे पाहू लागले. पत्नीला सांगितलं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझ्या प्रेमापोटी मध्यरात्री पूर आलेला असताना सुद्धा आलो. पत्नीने तुलसीदासजीकडे बघून विचार केला, तुम्ही माझ्या करता आलात, पण ऐका ना, हा प्रपंच होणारच आहे, पण ऐका ना, इतकं प्रेम करतात माझ्यावर, इतकं प्रेम करतात, प्रेताला धरून आलात इतकं प्रेम करतात, सर्पाला पकडलं इतकं प्रेमात अंध झालेत. अहो इतके काय प्रेमात अंध झाले, माझ्यावर इतकं प्रेम करतात, याच्यापेक्षा अर्ध प्रेम जरी माझ्या परमात्म्यावर केलं त्याच्या करता झुरले तरी तो प्रसन्न झाल्याशिवाय राहणार. म्हणून झुरायचं ते प्रपंच करता नाही, परमार्थ करता झुरा. म्हणून हे देवा, ती दशा मला कधी निर्माण होईल की माझं चित्त तुझ्या चरणापाशी झुरेल. पण देवा, ती दशा निर्माण होण्याकरता आणि माझं चित्त तुझ्या चरणापाशी झुरण्याकरतात ना देवा, मला माझ्या स्वतःच्याच देहाचा विसर पडणं अत्यंत महत्वाचं आहे. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या नाठवोनी देह पायाचे चिंतन, नाठवोनी देह पायाचे चिंतन, नाठवोनी देह पायाचे चिंतन, नाठवोनी देह पायाचे चिंतन, ओ नाठवोनी देह पायाचे चिंतन,
जोरात वाजल्या पाहिजे. छान. काय बुरबुर कोणाला आवडत नाही, पाऊस जोरात पडला की सगळ्यांना आवडतो. हा, तसे टाळ्या सुद्धा बुरबुरी सारख्या नाही, तर जोरात वाजल्या पाहिजे. आणि मोठ्याने टाळे वाजवायला अंतकरणच मोठं लागतं. मी नेहमी सांगत असते महाराज, दुसऱ्याचं कौतुक करायला ना तुमचं अंतकरण मोठं लागतं. ज्यावेळेस माणसं दुसऱ्याचे कौतुक करतं ना, त्यावेळेस ती माणसं कधी मोठी होऊन जातात ते सुद्धा कळत नाही. दुसऱ्याचं कौतुक करता आलं पाहिजे. सुंदर महाराजांनी चाल काढली. नाठवुनी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मधी. हे देवा, ती दशा मला निर्माण होऊ दे, माझं चित्त तुझ्या चरणापाशी झुरू दे. पण कधी कसं होईल, माझ्याच देहाचा मला विसर पडू दे. एकही क्षण वायाला जाऊ नको देवा. पण एक काम कर देवा, त्या सेवेला मी कधी पात्र होईल की देवा, हे जग माझ्यावर किती आनंदी आहे याच्याशी मला काही कर्तव्य नाही. जग मला किती चांगलं म्हणतंय की तो ऋषिकेश परमात्मा आनंदी होऊ दे. हे महाराज अभंगाच्या तिसऱ्या. कै ऐसा पात्र भोईल लाभासे, 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 कै ऐसा पात्र भोईल लाभासे. नैना ऋषिकेश तुझसे येना, नैना ऋषिकेश तुझसे येना, नैना ऋषिकेश दृष्टा 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 येना, नैना ऋषिकेश दृष्टा. नाथबोनी देह मायाचे चित्त, नाथबोनी देह मायाचे माया, नाथबोनी देह मायाचे चित्त, नाथबोनी देह मायाचे चित्त, नाथबोनी देह मायाचे चित्त, नाथबोनी देह मायाचे कै ऐसा पात्र होईन लाभासी, नेनो ऋषिकेशी तृष्टाईल. हे देवा, त्या सेवेला मी कधी पात्र होईल की तो ऋषिकेश परमात्मा आनंदी होईल. हे बघा, जगाला आनंदी करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. अजिबात नाही महाराज. मी स्वतः अनुभवले, लोकाला किती सुख द्या, लोकाला किती चांगलं द्या, तरी काहीतरी कमी राहतं. एक आजोबा वारकरी होते आणि ही सगळी आता अध्यक्षपद असल्यामुळे सगळी सेवा वारीची करत चालली. तेव्हा एक म्हाताऱ्या बाबांनी मला सांगितलं, ताई अहो, वारकऱ्यांच्या तोंडात जरी घास टाकला ना तरी ते म्हणतील काहीतरी कमी आहे. ही माणसं आहे, काहीतरी कमतरता सांगतात ती माणसं आहे. पण आनंदी करायचं असेल तर लोकाला आनंदी करू नका. आनंदी करायचं असेल तर त्या देवाला आनंदी करा.
प्रिय व्हायचं असेल तर प्रपंचाचं पत्नीचं प्रिय होत बसू नका. प्रिय व्हायचं असेल तर माझ्या परमात्म्याचं प्रिय व्हा. अनापेक्ष सुचिर दर्श उदासीनो गतवेता सर्व आरंभ परित्यागी योमत भक्त समप्रिय. भगवंताचं प्रिय होता आलं पाहिजे हो. जगाचं काय प्रिय होता? जगाचं प्रिय व्हायचं असेल ना, काही नाही कमवतोय ना तेवढी रक्कम एखाद्या वेळेस एखाद्या नातेवाईकाला देऊन पाहतो, तुम्हाला चांगलं म्हणेल महाराज. पैसा एकमेकाला द्या, आपल्याला कोणी चांगलं म्हणेल. पण ऐका ना, या जगामध्ये कुणाचंच प्रिय नाही होता आलं तरी चालेल, पण त्या देवाचं प्रिय होण्याचा प्रयत्न करा, त्याला आनंदी करण्याचा प्रयत्न करा. आणि त्याला आनंदी करणं सगळ्यात सोपं आहे दादा. हा प्रपंचामध्ये प्रत्येकाचा आनंद जपत बसला तर कोणी नाहीत आनंदी होणार, पण त्याला आनंदी करणं सगळ्यात सोपं आहे. आणि मग महाराज म्हणतात, देवा जर कधी ऋषिकेश परमात्मा तृष्टाईल, जर आनंदी झाला ना तर मी माझ्या संचिताला धन्यता देईल. ऐका, संचिताला धन्यता द्यायची असेल आणि आपल्या सगळ्यांच्या संचिताला जर आपापल्याला धन्यता द्यायची असेल तर जीवनामध्ये फक्त तुम्ही तुमचं कर्म चांगलं करा, नीतिमत्ता साफ ठेवा हो, अंतकरण शुद्ध ठेवा. किती गळ्यात माळी आहे, किती कपाळाला गंध लावतात आणि किती वाऱ्या झाल्या, याच्यापेक्षा तुळशीच्या माळी इतकं अंतकरण निर्मळ आहेत का याच्याकडे लक्ष द्या. अहो किती माळकरी असू द्या, अंतकरणच जर एकमेकाच्या विषयी कपट भरलंय, एकमेकाच्या विषयी द्वेष भरलात, मत्सर भरलेला आहेत, निंदा भरलेली आहेत, मला नाही वाटत तो परमार्थ काही कामाचा आहे. विचार करा, आम्ही जर कदाचित इथे बसलेलो आहोत आणि आमच्या मनात जर एकमेकाविषयी द्वेष असेल तर परमार्थ काही कामाचा नाही. म्हणून स्वतःच्या संचिताला धन्यता द्यायची असेल तर स्वतःचं कर्म चांगलं ठेवा, नीतिमत्ता चांगली ठेवा. याच्याही पलीकडे हिंदू धर्माचं पालन करा. सध्या आपण आपल्या धर्माचं पालन करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे दादा. काही काही लोक आम्हाला भेटतात, म्हणतात ताई सर्व धर्म समभाव जपलं पाहिजे. हा, आपणच का जपायचं? अरे जे ते त्याच्या त्याच्या धर्माच्या मागे उभे आहेत, तसं हिंदूंनी हिंदू धर्माच्या पाठीमागे उभं राहणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आमच्यामध्ये एक संघटितपणा असला पाहिजे दादा. या राजकारण्यांनी राजकारणाच्या पोळ्यात मात्र भाजण्याकरता आपल्या आपल्यामध्ये जातीपातीचं राजकारण लावून दिलेत महाराज. अरे पहिल्याही जाती जाती होत्या, आमच्याकडे बेटी व्यवहार नव्हता पण रोटी व्यवहार होता. आम्ही एकमेकाच्या घरी जेवण करत होतो महाराज. पण आज परिस्थिती इतकी बिकट झाली की आज मात्र संप्रदायामध्ये सुद्धा जात उभी राहिली. आणि जर आम्ही जातीपातीचा उल्लेख करत असाल तर आमच्या धर्माला काजळी लागायला वेळ लागणार नाही आणि हिंदुस्थानचा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही. हिंदुस्थानचा अफगाणिस्तान होऊ नये याच्याकरता हिंदूंनी हिंदू धर्माचं पालन करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. हे आमचं आद्य कर्तव्य आहे दादा. आम्ही कुणाच्या धर्माला नाव ठेवत नाही, पण माझं म्हणणं एवढंच आहे की आपण आपल्या धर्माच्या पाठीमागे कटाक्षाने उभं राहिलं पाहिजे. जर यदा कदाचित आठवड्यातनं एखादा शनिवार येत असेल तर दर शनिवारी हनुमान चालीसा मारुती मंदिरामध्ये हिंदूंनी घेतलीच पाहिजे. हे हिंदूंचं सर्वात मोठं लक्ष आहे. आमची मुलं घडली पाहिजे. मला वाटतं ही जी मुलं घडतायत ना ती पुढची पिढी आहेत महाराज संप्रदायाची. काही काही लोक म्हणतात ताई संस्थेत मुलगा टाकला की मात्र सुनील महाराज, काही लोकांची अपेक्षा आपल्या संस्थेत मुलगा टाकला की मग लोक म्हणतात ताई याला नीट कीर्तनकार घडवा बरं का, याला मृदुंगाचार्य घडवा बरं का, याला गायनाचार्य घडवा बरं का. आणि माझं म्हणणं एकच आहे, सगळेच मुलं कीर्तनकार होतील अजिबात असं समजू नका. कीर्तनकार होणं इतकं सोपं नाहीये, मृदुंगाचार्य होणं इतकं सोपं नाहीये, गायनाचार्य होणं इतकं सोपं नाही. मला वाटतं गायक नाही झाला तरी चालेल, मृदुंगाचार्य नाही झाला तरी चालेल, कीर्तनकार नाही झाला तरी चालेल, पण तो मुलगा जर संस्थेत असेल आणि त्याने जर आईबाप वृद्धाश्रमात जरी टाकले नाही तरी संस्थेचं फळ आपल्याला मिळणार आहे. संस्थेमध्ये मुलं त्याच्याच करता टाकायचे, त्याच्यावर संस्कार लागले पाहिजे. अरे आपल्या एवढ्याशा मुलाचं सुद्धा पसायदान पाठ असलं पाहिजे. आमच्या मुलांना आमची ज्ञानेश्वरी माहित असायला पाहिजे, आमच्या मुलांना ज्ञानोबा तुकोबा आमचे निवृत्तीनाथ महाराज माहित असायला पाहिजे, आमची संत परंपरा आमच्या मुलांना शिकवली पाहिजे. पण खरं सांगू, सध्या आमच्या सर्वांची मुलं कॉन्व्हेंटला आहे, इंग्लिश मिडियमला आहे दादा. शोकांतिका आहे. मी रोज कीर्तनामध्ये 10 मिनिटं धर्मावर बोलते. याचं कारण एवढंच आहे, कारण धर्म टिकला तर संप्रदाय टिकेल तर हे सप्ते होतील, अन्यथा सप्ते मात्र बंद पडायला वेळ लागणार नाही. म्हणून आम्ही आमच्या धर्माच्या पाठीमागे कटाक्षाने उभं राहिलं पाहिजे. सध्या आमची मुलं कॉन्व्हेंटला आहे. सध्या आमच्या मुलांना बरेच सण माहिती आहेत, आमच्या मुलांना नाताळाची सुट्टी माहित आहेत, आमच्या मुलांना सगळं माहित आहे बाकीचं. पण आमच्या मुलांना आषाढी कार्तिकी वारी माहित नसेल तर हा आमच्या धर्माला फार मोठा कलंक आहे. कधी आम्ही आमच्या धर्माचं पालन करणार? अरे आमच्या मुलींच्या सध्या हातामध्ये बांगडी दिसत नाही, कपाळाला टिकली दिसत नाही, मुलांच्या कपाळाला टिळा दिसत नाही. मला वाटतं प्रत्येक हिंदूंनी कपाळाला टिळा लावला पाहिजे दादा.
प्रत्येक मुलाने कपाळाला टिळा लावला पाहिजे, प्रत्येक मुलीच्या हातामध्ये बांगडी असायला पाहिजे, प्रत्येक मुलीच्या डोक्याला कपाळाला टिकली असायला पाहिजे. आम्ही गंध का लावू नये? एका मुलीने मला सांगितलं, ताई लावायची इच्छा आहे पण आमच्या शाळेत टिकली लावायचं बंद केलंय, आमच्या शाळेमध्ये बांगड्या बंद केल्यात घालायच्या. सगळ्या हिंदूंनी एकत्र या आणि जरा पालक मीटिंग घ्या महाराज. सगळ्या पालकांनी सांगा आमच्या मुली टिकली लावतीलच, आमच्या मुली बांगड्या घालतीलच, आमचे मुले टिळे लावतीलच. हे मान्य असेल तर ठीक, नाहीतर एकही हिंदूचा मुलगा तुमच्या शाळेत शिकणार नाही, शाळा बंद कराव्या लागतील महाराज. आम्ही आमच्या संस्कृतीचं पालन करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे दादा. आम्ही आमच्या धर्माचं पालन करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. धर्माचं पालन आम्ही करायला पाहिजेत ना. आमचा धर्म आमच्या मुलांना आम्ही शिकवलाच पाहिजे. आमचे संस्कार, आमची संस्कृती शिकवणं गरजेचं आहे. या सोशल मीडियामुळे अख्ख्या धर्माचं वाटोळ व्हायला लागलंय. ही सोशल मीडिया मात्र त्या ठिकाणी वाटते तेवढी फायदेशीर नाहीयेत. यानं वाटोळ व्हायला लागलेत. विचार करा ना, आमच्या घरातल्या तरुण मुली व्हिडिओ काढायला लागल्या. कुठंतरी पाठ दाखव, कुठंतरी पोट दाखव आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाठवतात आणि तिची आई शेजारच्या बाईला म्हणते, बघा हो माझ्या मुलीच्या व्हिडिओला किती लाईक्स आहे, किती व्ह्यूज आहे. काहीतरी वाटलं पाहिजे स्वतःच्या अंतकरणाला. माझं बोलणं वरच्यावर घेऊ नका दादा, पूर्ण कीर्तन नाही लक्षात राहिलं तरी चालेल, पण या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आमच्या धर्माचं पालन होईल, अन्यथा आपलं काही खरं नाहीत महाराज. सध्या हिंदू झोपले तो आणि हिंदूंनी जागा राहणं हे आज गरजेचं आहे. कारण आज देशाची संपूर्ण परिस्थिती अत्यंत भयंकर आहे, अत्यंत दयनीय आहेत. मला असं वाटतं आई बापाने मुलीला शिक्षणाबरोबर कराटेचं सुद्धा शिक्षण देणं आज काळाची गरज आहे. आमच्या मुलीला कराटेचं शिक्षण देणं गरजेचं आहे. आमची मुलगी बाहेर निघाल्याच्या नंतर तिच्या बॅगेमध्ये एक मिरचीची पूड असावी दादा. आमची मुलगी बाहेर निघाल्यानंतर तिला हत्यार चालवण्याचं ज्ञान असावं, तिच्या पिशवीमध्ये एखादा हत्यार असावं, तिच्या बॅगेमध्ये कदाचित मात्र या सगळ्या गोष्टी पाहिजेत. कारण आज आम्ही मात्र घाबरून राहतोय. घाबरून न राहता त्या मुलीला स्वतःचं स्वरक्षण कसं करायचं हे आम्ही शिकवणं आज काळाची गरज आहे. तर आमच्या धर्माचं पालन होईल. म्हणून इथं बसलेल्या माझ्या माय बहिणींना, माझ्या मात्र बहिणींना राग येऊ देऊ नका, माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढू नका, पण आम्ही आमच्या संस्कृतीचं पालन केलं पाहिजे. अंग झाकेल एवढे तरी कपडे आम्ही घालायचं शिकवलं पाहिजे आमच्या मुलींना. मुलींचे कपडे पाहिले की अक्षरशः लाज वाटते दादा. विचार करा ना तुम्ही, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काष्टी पातळवरची बाई साडीवर आली, मान्य केलं दादा आम्ही. साडीवरची बाई पंजाबीवर आली, तेही मान्य केलं, पण पंजाबीवरच्या बाईनं ओढणीच ठेवली नाही, कसं मान्य करायचं? बिना ओढणीच्या फिरायला लागल्यात आपल्या बायका. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पाश्चात्य देशातल्या बायका येतात आमच्या हिंदू धर्मामध्ये, काष्टी पातळ घालून पाहता. कितीतरी वारीत पाहिल्या दादा फॉरेनर मी, की डोक्यावर कळशी घेतात, पदर घेतात आणि मग वारीत चालतात. आणि आम्ही पाश्चात्य धर्म संस्कृती आणली आमच्या धर्मामध्ये. म्हणून आपल्या धर्माचं पालन आपण करणं गरजेचं आहे. धर्म सांभाळला तर कर्म चांगलं होईल. कर्म चांगलं करायचं असेल तर आईवडिलांची सेवा करा. कर्म चांगलं करायचं असेल तर इतका सुंदर भगवंताने देह दिला, गळ्यामध्ये सुंदर तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा, दान धर्म जीवनामध्ये करा. हे बघा, दान करणं फार गरजेचं आहे, धर्म करणं फार गरजेचं आहे दादा. आपण जर कदाचित या सप्ताहाला येत असेल ना तर आपला सुद्धा काही मोलाचा वाटा आपण तिथं दिला पाहिजे. कारण सांगते, एक शीत तेथे एक शीत दिदल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. कोटी कुळाचं उद्धार होतो महाराज. म्हणून मात्र आपल्याकडनं या सप्ताह करता वर्गणी गेली का हा विचारही आम्ही करणं गरजेचं आहे. म्हणून जाता जाता आपणही दानधर्म करा. जाता जाता आपल्या सर्वांना एक विनंती करते की माझ्याबरोबर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा गाथा मी विकण्याकरता आणलेला आहे, पण तो गाथा विकून त्यातला एकही रुपया मी माझ्या घरी नेत नाही. जेवढे काही पैसे येतात ते संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या सभा मंडपाचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. ते पैसे तिथे आम्ही खर्च करतो महाराज. त्या गाथ्याची किंमत आहे मोजून 125 रुपये. आजवर तुमच्याकडे ज्ञानोबाराईची ज्ञानेश्वरी असेल, तुकोबाराईचा गाथा असेल, पण निवृत्तीनाथांचा गाथा बऱ्याचशांच्या घरामध्ये नाही. निवृत्तीनाथांचे अभंग तसे अवघड आहेत, पण ऐका, निदान एकदा तरी पारायण आपण केलं पाहिजे. संप्रदायाचं अधिष्ठान आहेत म्हणून गाथ्याची किंमत आहे 125 रुपये. ज्याला कुणाला घ्यायचे असेल, गाडीमध्ये गाथा विकायला आहेत, त्यांनी मात्र गाडीपाशी जावं, संपर्क साधावा अशी आपल्या सगळ्यांना विनंती करते. दानधर्म जीवनामध्ये करा, कर्म चांगलं होईल, जीवनात परमार्थ होईल. तसं तुकोबाराय म्हणतात, देवा हा सगळा परमार्थ माझ्याकडनं होत राहिला आणि तू जर आनंदी झाला तर मी माझ्या संचिताला धन्यता देईल. तुका म्हणे धन्य मानीन संचित घेईन ते नित्य प्रेम सुख. मी मात्र ते प्रेम
ते सुख नित्य नित्य घेईल. आपल्या सर्वांना तो आनंद नित्य नित्य भोगायचा असेल तर एकच काम करा, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा सद्गुरु श्री निवृत्तिनाथ महाराज के सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र मानोरी येथे वैकुंठवासी हरिभक्त परायण बन्सी महाराज तांबे, वैकुंठवासी हरिभक्त परायण भानुदास महाराज गायके, गुरुवर्य हरिभक्त परायण भास्कर गिरीजी महाराज, हरिभक्त परायण महंत उद्धवदासजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या आशीर्वादाने आणि हरिभक्त परायण शंभूगिरी महाराज गोसावी, हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज चौगुले यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा हा 6वा दिवस समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ आणि आदरणीय आपल्या सर्वांचेच परिचित असणारे, आमच्यावर बहिणीवत प्रेम करणारे असे असणारे आमचे बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब या ठिकाणी आढावा उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं ही सेवा मला आलीत कारण डॉक्टरांचं माझ्यावर विशेष रूपाने प्रेम आहेत. खरं पाहायला गेलं तर मात्र एकदा कार्यक्रम होऊन गेला की कोणी लवकर प्रेम मात्र फोन सुद्धा करत नाही प्रेमाने, पण डॉक्टर साहेबांचा आणि आमच्या कविता ताईंचा फोन मला कायम येत असतो. ताई तुम्ही बरे आहात का,
सगळी विचारपूस करत असतात आणि त्यांनी सांगितलं ताई एक सेवा तुम्ही द्यायची आणि तसं समस्त ग्रामस्थ मंडळी आपण सर्वांनी विनंती केली आणि त्यानुसार या ठिकाणी ही सेवा दिली. भगवंताने माझ्या वाणीतनं जसं तोडकं मोडकं वदवून घेतलं तसं मी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. एखादा शब्द चुकून गेला असेल, तुमच्या अंतःकरणाला लागला असेल तर तुम्ही माझ्या आईवडिलांप्रमाणे आहात, बहीण भावाप्रमाणे आहात, तो शब्द तुम्ही तुमच्या पोटात घालावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. त्याच पद्धतीनं आदरणीय आमचे बाळासाहेब भाऊ आहेत, आदरणीय आमचे पोटे दादा आहेत आणि मात्र आमचे शंभू महाराज आणि मात्र त्या ठिकाणी असणारे मृदुंगाचार्य हरिभक्त परायण आमचे अनिल महाराज फार गोड वाजवतात. या ठिकाणी खरं म्हणायला गेलं ते सगळं पंढरपूरच तयार होत आहे असं म्हणायला हरकत नाही, नाही का? इतकं छान वातावरण निर्माण होत आहे. अनिलजी महाराज आपलं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण तबला वादक आमचे संकेत महाराज, दोघांची जोडी पाहिले का असं वाटतं जुळे भाऊच आहेत आणि इतकं एक संगण मत आहेत. नाही तर बऱ्याचदा पक्वाद्यांचं जमत नाही, पण दोघांचं इतकं छान जमतं हे महत्वाचं आहे. म्हणून मी खरंच मनापासून आपलं ऋण या ठिकाणी व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण अगदी आमच्या समवेत आलेले आमचे आकाशजी महाराज, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य कीर्तनही करतात आणि मला वाटतं सुनील महाराजांच्या संस्थेतलेच विद्यार्थी आहेत का? नाही का? महाराजांची संस्था सुद्धा आहेत आणि अगदी शिस्तप्रिय वातावरणात आहेत. आदरणीय सुनीलजी महाराज गातातही गोड, कीर्तनही छान करतात. महाराजांचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आपल्या सर्वांचेच परिचित असणारे, महाराष्ट्राचं भूषण, वारकरी संप्रदायाचं भूषण असणारे आमचे किशोरजी महाराज फार गोड आवाज आहेत, गातातही गोड आणि कीर्तनकाराला सांभाळून कसं घ्यायचं हे त्यांना चांगलं माहीत आहे. म्हणून महाराजांचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. हे सगळ्यांसाठी होतं की फक्त किशोर महाराजांसाठी? असं महाराज हे बघा, सगळ्यांविषयी सगळ्यांना खूप प्रेम आहेत आणि इतकं आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. असो, मी सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करते. सगळे टाळकरी गुणीजन मंडळी, प्रत्येकाचा व्यक्तिगत नामोल्लेख न करता आपण सगळीच गुणीजन मंडळी आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करते. हे बाळगोपाळ विद्यार्थी त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आजची ज्यांनी कीर्तन सेवा घेतलेली आहे, संतपूजन ज्यांच्याकडे होतं ते श्री जयराम सकहारी पठारे त्यांच्याकडे होतं आणि आदरणीय आमचे पठारे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं मात्र त्या ठिकाणी एक आदर्श अभियंता आणि कर्मचारी म्हणून शासनाने खूप मोठा पुरस्कार त्यांना यावर्षी मात्र परिधान केलेला आहे. सिंहस्थामध्ये अत्यंत चांगलं काम आमच्या पठारे साहेबांनी केलेलं आहे, खूप गोड काम केलेलं आहे आणि बाबासाहेब तुम्हाला खऱ्या अर्थी परमार्थाचे आशीर्वादच आहेत. ते मात्र त्या ठिकाणी इथे सुद्धा फार दुरून आलेत, गेली 2 दिवसाचा प्रवास करून या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांचे जरा बदली झाल्यामुळे तरी सुद्धा गावासाठी एवढा अट्टहास आणि एवढा मोठा पुरस्कार त्यांना मिळाला. मागच्या सिंहस्थाला नाशिकला सगळं त्यांच्या ताब्यात होतं महाराज, स्वच्छता असेल, टीव्ही असेल, सगळं त्यांच्या ताब्यात असल्या कारणाने खूप मोठी सेवा ईश्वराने त्यांच्याकडनं करून घेतली आणि कुंभमेळ्यात एकही आंघोळ त्यांनी परिवाराची सोडली नाही, त्यांची सुद्धा सुटली नाही. ही तुमचं फार मोठं सौभाग्य आहे. म्हणून तुमचंही मनापासून ऋण व्यक्त करते. ज्यांच्याकडे आम्हाला निलो होतं 2 मिनिटं का होईना, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय दादा, काय अशोक दादा, बरोबर ना? अशोक दादा, तुमचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं तुळशीवाल्या माझ्या भगिनी या ठिकाणी उभ्या आहेत, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. विनेकरी बाबा आपलंही ऋण व्यक्त करते आणि दोन्ही चोपदार माझ्या पाठीमागे उभे आहेत आणि ते जुळे आहेत, भाऊ भाऊ आहे पण अजिबात इथं भाऊबंदकी करत नाही, चांगल्या पद्धतीने सांभाळ करतात. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. साऊंड सिस्टीम उत्तम, ऑपरेटिंग अतिशय गोड, अतिशय छान, जसं पाहिजे तसं देतात. त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं गोविंद भाऊ फुनगे, मी तुमचं कायम फेसबुकला लाईव्ह बघत असते आणि आजही फेसबुक लाईव्ह आहेत. खूप छान, क्लॅरिटी एकदम मस्त आहेत, बघायला आनंद वाटतो. ते स्वतः पत्रकार असल्यामुळे काय दाखवायचं काय नाही दाखवायचं हे त्यांना चांगलं माहीत आहे. गोविंद दादा, तुमचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. दादा आपलंही ऋण व्यक्त करते. माझ्या समवेत आलेले माझे पतिदेव आदरणीय हरिभक्त परायण सतीजी महाराज जगताप, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय माझे बंधू अमोल भाऊ उकारडे, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आपल्या सर्वांचंच या ठिकाणी ऋण व्यक्त करते. पंचक्रोशीतून बरीचशी महाराज मंडळी आलेली आहेत. आदरणीय हरिभक्त परायण महाराजजी, चौघुले महाराज तुम्ही बरं वाटलं बसलेत समोर, कारण अगदी मात्र कीर्तनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत
त्यांचे हावभाव पाहून मला कीर्तन करावंसं वाटत होतं. इतकं छान बसले होते. कसं असतं, एखादी व्यक्ती तरी अशी समोर पाहिजे की मात्र त्यांच्याकडे बघून काहीतरी सांगावं वाटलं पाहिजे. महाराजजी आपलंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आपण सर्वजण या ठिकाणी गर्दी केलेली आहात, आपल्या सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करते. कीर्तन सुरू झाल्या झाल्या जे आले त्यांचं छान ऋण व्यक्त करते. ऐका. आणि जे बरोबर 8:45 आलेत जेवायच्या टायमिंग पर्यंत त्यांचंही डबल ऋण व्यक्त करते. काही चिंता करू नका, जेवायला का होईना पण येत झाला. तुमच्यामुळे ही कीर्तनाची शोभा वाढते. असो 15 मिनिटं का होईना, श्रावण मासामध्ये तुम्हाला सगळ्यांना कीर्तन ऐकायला मिळतं. तुमचं सगळ्यांचं सौभाग्य आहे. आदरणीय आमचे राजगुरू जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करून सर्वांना एक विनंती करते, ज्यांना 2 हात आहे त्यांनी 2 हात वरती करायचे. विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचं भजन आपल्याला करायचं आहे. सर्वांनी गोड भजन करायचं आहे. भजन म्हणायचं आहे तर टाळी वाजून भजन म्हणायचं आहे. निवृत्ती राया भजन, निवृत्ती राया